सारख्या नेटवर्कवर या जयंतीचा सोहळा आपल्या सादर केलेला आहे आणि त्याची लिंक ही पाठवलेली आहे. आपल्या या सोहळ्याची आपल्याला लिंक मिळेल. धन्यवाद. त्यानंतर सम्राट बळीराजा, तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, जगद्गुरु तुकोबराय, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोटी कोटी वंदन करून उपस्थित विचार मंचावर त्याचप्रमाणे आपण मूळ संस्कृतीचे, श्रमण संस्कृतीचे सर्व पाईक, माता आणि बंधू आजच्या बाबासाहेब जयंती निमित्त मला सदिच्छा देण्यासाठी वेळ दिलेली आहे. परंतु मी 2च मिनिटात आपल्याला बाबासाहेब, जो आजचा विषय आहे, बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, कुलवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ते बाबासाहेबांची लोकशाही, मी 2च मिनिटाचा वेळ घेणार आहे आणि थांबणार आहे. छत्रपतींचं राज्य हे रयतेचं राज्य होतं आणि रयत म्हणजे लोकांच्या हातात असलेलं राज्य होतं आणि ते लोकाभिमुख होतं आणि त्याचाच आदर्श ठेवून बाबासाहेबांनी आपल्याला संविधानास्वरूप आपल्याला लोकशाही दिली. आता मला एकच सुचवायचं आहे, त्या काळात शिवाजी महाराजांनी सर्वांना 12 बलुतेदार 18 बलुतेदारांना एकत्र घेऊन समतेचं, न्यायाचं आणि लोकांना मावळाई उपाधी, त्यांच्या सैन्यामध्ये असलेल्या सगळ्या सैनिकांना मावळाई उपाधी आणि समानता निर्माण केली होती. त्याचप्रमाणे बाबासाहेबांची आत्ताची लोकशाही आणि इतक्या कालावधीनंतर 16व्या शतकानंतर आपल्याला आता 75 वर्ष झाली लोकशाही येऊन, तर आपल्याला आता काय घ्यायचं आहे, तर शिवाजी महाराज ते बाबासाहेब आणि या महापुरुषांनी, मग महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, ह्या सगळ्या बहुजन महापुरुषांनी या स्वरूपाचा संघर्ष करून त्याचा शेवट बाबासाहेबांनी आपल्याला एका फटक्यात म्हणजे फुकटात आपल्याला काय दिलं, संविधान स्वरूप सगळे अधिकार दिले. ओबीसी बांधवांना, मी एक ओबीसी बांधव आहे, आम्हाला 340 देऊन म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्यांच्या अगोदर आम्हाला ओबीसींना न्याय दिलं, तरी पण आम्हाला समजलेलं नाही. मला इतकंच सांगायचं आहे की जे आपल्याला हक्क अधिकार मिळालेत आज या लोकशाहीच्या माध्यमातून, आज जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, जे लोकांना अभिमुख होतं, लोकांना अभिप्रेत होतं आणि ते स्वराज्य कोणी मिळवलं, तर या आपल्या 2% असलेल्या तिथल्या पेशव्यांनी, म्हणजेच काय, संभाजी राजे संपल्यानंतर आपल्या इथल्या पेशव्यांनी आपली स्वराज्य आपलं बुडवलं आणि तेच आपल्या भीमा कोरेगाव आपण केलं काय, पुनर्स्थापन काय केलं, आपली परत त्याचा बदला घेतला आणि आता तेच बाबासाहेबांनी दिलेलं आपल्याला संस्थेचं मूल्य, जे संविधान दिलेलं आहे, त्याचा आता कट कारस्थान करून हा मनुवाद पुरा डोक्यावरती काढत आहे. त्यामुळे मला इथं उपस्थितांना हीच नम्र विनंती करायची आहे की हा मनुवाद जर कोडून काढायचा असेल, मोडून काढायचा असेल आणि संविधानात जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल, तर हा येणारा जे आधुनिक मनुस्मृती आहे, जी ईव्हीएमच्या माध्यमातून आलेली आहे, बहुजनांचं राज्य प्रस्थापित होऊ नये म्हणून सर्वांनी ही आधुनिक मनुस्मृती आपल्याला जनजागरण करून, लोकांपर्यंत संघटित होऊन, लोकांना घराघरापर्यंत जाऊन ही आधुनिक मनुस्मृती संविधान आपल्याला कसं घालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या ईव्हीएमच्या माध्यमातून. ईव्हीएम, जर मला एकच छोटंसं उदाहरण द्यायचं आहे, जगभरात विकसित देश आहेत, आपण विकासाच्या मार्गावर असलेला देश आहे, मग हा अट्टहास का की ईव्हीएम जर अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्र, रशियासारखं प्रगत राष्ट्र ठोकळा पद्धतीने बॅलेट वापरतं, मग इथे ईव्हीएम मशीन का, हा प्रत्येकाने आज जयंतीच्या निमित्त बाबासाहेब म्हणतात कसं, चला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे आपण 3 दिवस महोत्सव साजरा करतो आहोत आणि केलाच पाहिजे. मी तर म्हणतोय बाबासाहेबांचं, काही जण म्हणतात की तुम्ही नाचून जयंती साजरी करता, हो नाचून पण करू, आम्ही बाबासाहेबांना डोक्यावर सुद्धा घेऊ आणि डोक्यात सुद्धा घेऊ, एवढेच सांगतो. आणि आपल्याला प्रत्येक इथे उपस्थित आणि जे ऐकत असतील त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की आपले जर हक्क अधिकार, ज्या काळात 1950 पूर्वी आपली ओळख काय होती, आपण शूद्र होतो, अतिशूद्र होतो, आपल्याला बोलायची संधी नव्हती, संपत्ती ठेवायची संधी नव्हती,
मग आपल्याला ज्या संविधानाने आपल्याला जे हक्क अधिकार दिलेले आहेत ते जर अबाधित ठेवायचे असतील तर ही आधुनिक मनुस्मृती आपल्याला तोडून फोडून लोकशाही मार्गाने अगदी संविधानिक मार्गाने, कारण आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत त्यामुळे मी थोडक्यात आवडते सर, आपली बाबासाहेबांची लेकरं आहोत, लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आपण हे पुन्हा प्रश्न निर्माण करू आणि ही बॅलेट पेपरवर आणून जसं तथागत गौतम बुद्ध 3000 वर्षापूर्वी म्हणाले होते की बहुजन सुखाय ते पुन्हा निर्मित करण्यासाठी मी सदिच्छा देतो आणि सगळ्यांनी जागृत राहूया. हा बाबासाहेबांचा विचार, जागरणाचा विचार अखंड ठेवत ठेवूया. इतकं बोलतो. मला विचार मंचावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भारत, जय संविधान, जय मूळवासी.